नमस्कार, कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज ना थोडासा गोंधळ झाला. काय झालं नाही, साबुदाणा मी कालच भिजत घातलेला होता आणि दिनेशच्या पप्पांना म्हणलेलं होतं की बटाटे घेऊन या. बटाटे आणि साबुदाणा मिक्स पापड मला बनवायचे. उपवासाचे पापड हे बनत आहेत, पण काल काय ते आणले नाही, त्यांना वेळच भेटला नाही. आणि आज पण तसंच झालेलं आहे, आज पण आणले नाही. तर म्हणलं आता वेट करायचा नाही आणि साबुदाण्याची पापड करायला मी इकडे सुरुवात केलेली आहे. जे रोजची कामं आहेत माझी रेग्युलर, स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. थोडंसं लेटच मी सुरुवात केली. काय झालं ना, अगोदर करू की नाही विचार करत होते. त्यामध्ये 10:30 वाजलेले सकाळचे. खूप लेट झाले. तुम्ही अंदाज लावू शकता किती लेट झालेला आहे. तसं तर 9 वाजेपर्यंत सगळी तयारी झाली पाहिजे, पण आज झालंच नाही. काय झालं, दीपकचा फोन आला, त्याला बोलत बसली निवांत. नंतर दिनेशचा फोन आला, त्याला बोलत बसले. मग म्हणलं आता करूया. तोपर्यंत भरपूर लेट झालेला होता, तरी पण म्हणलं आता असू दे, करूया, ऊन छान आहे. म्हणून मी इकडे अगोदरच पाणी उकळून घेतलेलं होतं आणि उकळत्या पाण्यामध्ये मी इकडे साबुदाणा टाकलेला आहे. आणि साबुदाणा जसं पाण्यात टाकलं तसं ते म्हणजे अगोदरच उकळलेलं पाणी होतं, त्यामुळे खूप लवकर ते शिजलेलं आहे. म्हणजे बघू शकता छान थिक्क झालेलं आहे. एक सलग चमचा फिरवत मी शिजवून घेतलं छान. आणि चवीपुरतं शिंदिलोण टाकलेलं आहे. आणि आता हिरवी मिरची टाकणार आहे. लाल मिरची असली ते पण टाकू शकता, पण मी इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि चॉपरला चॉप करून घेतली. म्हणजे एकदम बारीक पण वाटायचं नाही, तर कलर चेंज होतो. आणि साबुदाणा छान शिजल्यानंतरच ही हिरवी मिरची जे मी चॉपरला चॉप केलेली मिरची ते टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊया. तर एकदम परफेक्ट हे साबुदाणा पापडाचं पीठ शिजलेलं आहे. म्हणजे जे आहे ना, बेटर शिजलेलं आहे पापड बनवण्याचं. आता या प्रोसेसमध्येच आपल्याला यामध्ये बटाटे खिसून टाकायचे आहेत, पण बटाटे नाही आहेत माझ्याकडे, म्हणून मी असं साबुदाण्याची पापडं घालणार आहे. ही साबुदाण्याची पापडं कपड्यावरती वगैरे घालायला जमणार नाही, त्यासाठी कवर लागणार आहेत. आणि हे कवर मी ठेवलेले होते, 2-4 कवर मी ठेवले आहेत, मोठ्या मोठ्या साईजचे आहेत हे. तर याला एकात 2 मी भाग करणार आहे, म्हणजे थोडंसं हे छान मोठं होईल. आणि जे अगोदर बनवलेले पापड आहेत ना, ते पण टोपलेन पातेलेन बकेटन भरून ठेवले आहेत. बघू शकता तिकडच्या रूममध्ये, तुम्ही बघितलं असेल. त्याचा मुहूर्त आता नंतर लागणार आहे, आता तरी मी करणार आहे. अगोदर जी ही कामं आहेत ही मी करणार आहे, कारण गुढीपाडव्याच्या अगोदरच मला हे सगळं करून घ्यायचं आहे. तर इकडे हे जे कवर आहेत ना, आतमधून मी कट केलेलं आहे, छान मोठा झालेला आहे त्याचा साईज आता. आणि मी हे सगळी तयारी करतच होते, तितक्यात दिनेशचे पप्पा आले. आता टाईम सांगेन तर दुपारचे 12 वाजलेले आहेत. आणि आत्ता बघू शकता इथं किती बटाटे आणलेले आहेत. मला तर वाटते 10-15 किलो तरी बटाटे त्यावरूनच असतील, म्हणजे 20-25 किलो तरी दिसत आहेत. म्हणजे खूप मोठ्या साईजचे बटाटे आहेत ते, म्हणजे चिप्स करण्यासाठी आणलेले आहेत. परत आता साबुदाण्याची पापडं पण मला बनवायचे होते. मी म्हणलं होतं फक्त 2 किलो घेऊन या, तरी पोतच घेऊन आलेले आहे. तर यांचं असंच आहे, आणलं तर इतकं आणायचं, नाहीतरी आणायचंच नाही, असं मी वेट करतच राहते. आणि आणल्यानंतर इतकं आणतात की नंतर मी मागूच नाही, असं असतं. तर आणून ठेवलेले आहेत. आता लेट खूप झालेला आहे आणि पीठ पण इकडे शिजलेलं आहे, पण मी म्हणलं आता लेट तर झालेलाच आहे, तर मला आणखी थोडासा लेट करूया. आणि बटाटे आता आणलेलेच आहे, तर बटाटे टाकूया यामध्ये. पण यामध्ये एक गोंधळ झाला आहे, पीठ ना खूप थिक्क झालं आणि मला नंतर ना पापडं बनवताच येत नव्हते याचे, कारण पापडाचं पीठ जे आहे ना आता छान शिजलेलं आहे. आता आणखीन मी शिजवेन तर ते साबुदाण्याचे दाणे पण पूर्ण विघरून गेलेले होते नंतर, आणि खूप ते थिक्क झालेलं होतं. तर थोडंसं असं झालं, म्हणजे या बटाट्याच्या नादामध्ये खूप गोंधळ झाला. तर इकडं बटाटे मी अगोदर खिसून घेतलेत, म्हणजे धुवून घेतलेले आहेत. आणि इकडं 7 ते 8 बटाटे मी घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे. म्हणजे तुम्हाला मेजरमेंट सांगेन तर 3 किलो तरी बटाटे, 1 किलो साबुदाण्यासाठी 3 किलो मी बटाटे घेतलेले आहेत. आणि बटाटे मी अगोदर साल काढून घेतली सगळे आणि पाण्यात टाकलेले, म्हणजे कलर चेंज होणार नाही. आणि बटाटे इकडे मी खिसून घेतलेले आहेत छान. आणि हे पण मी खिस पाण्यात टाकलेलं आहे, कलर चेंज होणार नाही. आता सगळेच बटाटे अशाच पद्धतीने खिसून घेते. यामध्येच थोडासा मला लेट झाला, थोडंसं तामझाम आहे ना, अगोदर बटाट्याची साल काढायची मग खिसून घ्यायचं, भरपूर वेळ गेला. तसं तर ही तयारी मला अगोदरच करायची होती, पण बटाटे नव्हते म्हणून मी काही केलेली नाही आहे. आणि मी आशा सोडलेली होती, फक्त साबुदाण्याचे पापड मला करायचे होते, कारण किती वेळ वेट करणार ना, खूप लेट झालेला होता. तरी पण 12 वाजता हे आणलेले, तर म्हणलं आता असू दे, म्हणलं आता जेव्हा आणले तेव्हा करायचं. तर इकडे सगळे बटाटे खिसून झालेले आहेत. आता एक खिस मी पटकन या पिठामध्ये, म्हणजे हे जे साबुदाण्याचं मी बॅटर शिजवून घेतलेलं आहे ना, त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे जे पाण्यात मी खिसून टाकलेलं होतं ते पण पाणी गच्च पिळून टाकलेला आहे यामध्ये. आणि छान मिक्स करून शिजवून घेऊया. म्हणजे आता जास्त वेळ शिजवायची गरज नाही, कारण खिसलेला बटाटा जास्त वेळ लागणार नाही शिजण्यासाठी. बघू शकता इकडे साबुदाणा एकदम परफेक्ट शिजलेला आहे, त्याचे दाणेसुद्धा नंतर विघरून गेलेले होते. तर आता छान मी मिक्स करून घेते. एकदम असं झालं नाही बटर एकदम चिकट, हे मिक्स पण होत नव्हतं, म्हणजे छान परफेक्ट शिजलेलं आहे. भरपूर वेळ ते कमी गॅसवरती मी झाकून ठेवलं, त्यामुळे पण असं झालेलं आहे. म्हणजे खूपच जास्त शिजलेलं आहे ना, त्यामुळे असं झालेलं आहे. आता याचे पापड कसे बनतील काय माहिती, एकदमच बॅटर बिघडलेलं आहे. असं हे बटाटे जे आहेत ना ते टाकून मी छान
छान मिक्स करते, पण मिक्सच होत नव्हतं. खूप हे केलं मी, म्हणजे भरपूर वेळ गेला यामध्ये. आता बघू शकता फायनली छान मिक्स झालेलं आहे. आणि जे थोडंसं शिंदून मी ठेवलेलं होतं ते पूर्णपणे यामध्ये ॲड केलेलं आहे, कारण बटाटे टाकल्यामुळे आता हे वाढलेलं होतं. मग मी आणखीन थोडंसं शिंदून टाकलं. आपण आवडीप्रमाणे मीठ वगैरे, म्हणजे उपवासाचे पापड आहेत ना, त्यामुळे मी शिंदून टाकलेलं आहे यामध्ये. आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. आपण यामध्ये जिरे वगैरे आवडीप्रमाणे टाकू शकता. काय यामध्ये जिरे वगैरे टाकलेले नाही. तर आता हे पीठ शिजून तयार झालेलं आहे पापडांचं. तर आता वरती घेऊन जाऊया. पण कवर पण मी एकच कट केलेलं होतं. आता बेटर पण वाढलेलं आहे, म्हणून आणखीन 2 कवर मी ठेवलेले होते, ते पण मी कट करून घेतले आहेत आतमधून, म्हणजे थोडेसे मोठे होतील हे. आणि हवा इतकी जास्त आहे, लेट पण खूप झालं, म्हणजे आता 1 तरी वाजले असतील, इतका लेट झालेला आहे मला हे सगळं करण्यामध्ये तामझाम. तर असू दे म्हणलं, आता आज उद्या 2 दिवस हडकत राहतील, मी पलटणार नाही आहे याला, कारण थोडेसे जाडच बनणार आहे ते, कारण ते बेटरच खूप थिक झालेलं आहे. पळीनं तरी जमणार नाही, पळी पापडं करायला जमणारच नाही आज मला. तर इकडे मी हे कवर जे आहेत ना, दोन्ही तिन्ही छान कट करून घेतलेले आहेत. आणि अगोदर मी वरून हे कवर अंतरून येते, म्हणजे इटा ठेवावं लागणार आहे चारी बाजूला, तेव्हाच कुठं राहणार आहेत. हवा आज खूप भयानक आहे, म्हणजे आतापर्यंत वातावरण ठीक होतं, मी दररोज पापडं डाळीदुळी करत होते, तितकी हवा नव्हती, पण आज ना सकाळपासूनच इतकी जोरदार हवा आहे ना. आणि नंतर ऑप्शन राहणार नाही. तुम्ही म्हणत होता तर इतकी कामं कसं करते तू, थकत नाही आहे का, दिवसभर धावपळ तुझी सुरूच असते, पण काय करणार, काही ऑप्शन नाही माझ्याकडे. एकतर मदतीला कोणी नसतं, आणि त्याच्यानंतर मग आणखीन पाडवा झाल्यानंतर ऑप्शन राहत नाही आपल्याकडे. वातावरणाचं पण काही नक्की नाही आहे, कधी पाऊस येणार कधी काय येणार. आता छान ऊन आहे, तर आताची कामं करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर हे सगळे कवर मी कट करून घेतलेले आहेत. आणि घड्याळ बंद आहे, घड्याळाकडे लक्ष देऊ नका. घड्याळ 3-4 दिवस झालं बंद आहे. एक दिवस तर काय झालं, मी 6 वाजता उठलेले, मोबाईलमध्ये टाईम बघितलं 6 वाजले, घडीत बघितलं तर रात्रीचे 2 वाजलेले होते. तर मी ते टाईम बघून परत जाऊन झोपलेले होते, मला झोपच येत नव्हती. मी विचार करत होते मला झोप काय येत नाही. मग नंतर मी मोबाईलमध्ये बघितलं की 6 वाजलेले होते, सकाळचे 7 आहे ना, त्यामुळे झोप पण येत नाही आहे सकाळ झाल्यानंतर. पण घडीमुळे थोडंसं कन्फ्युजन झालं होतं त्या दिवशी मला. त्या दिवशीच म्हणजे रात्री चालूच होती घडी, आणि अचानकच बंद पडली, आणि त्याचे ते काटेच खराब झाले. शेलचं काही प्रॉब्लेम नाही, काटेच खराब झालेले. तर नवीन घड्याळ आता आणावी लागणार आहे, कारण माझं लक्ष ना मोबाईलकडे जात नाही, घडीकडे जातं, सवय झालेली आहे. आणि कधी कधी असं कन्फ्यूज होतं ना मला, म्हणजे सकाळचे 6 वाजले तर रात्रीचे 2 वाजले टायमिंग त्या घडीमध्ये दाखवत होतं, असं आहे. तर असं आत आलेले मी वरती, आणि कवर मी अंतरलेले आहेत, आणि त्यावरती चारी साईडला मी विटा ठेवले. ते 3ही कवर मी अंतरत होते, पण ते बसतच नव्हते. नंतर मी एकच अंतरण, बाकीचे ठेवले साईडला. आणि ही पीठ पण मी घेऊन आलेले आहे. आणि आता मी पापडं घालते. कसे घालू काही समजत नाही, हवा इतकी ती कवरच राहत नव्हते, सगळे कवर उडून जात होते. मी ते कवर छान अंतरून विटा ठेवण्यामध्येच बिझी होते, यामध्येच 15-20 मिनिट निघून गेले माझे, भरपूर वेळ गेला, कारण हवाच तशी भयानक होती, ऊन पण होता, हवा पण होती. तर या ताई पण आलेले आहेत, म्हणजे अगोदर जेव्हा मी पापडं घातलेले होते ना, तर यांनीच मला घालू लागलेलं होतं, म्हणजे खूप लेट झालेला होता तेव्हा पण, कारण मी घरची कामं अगोदर आवडते, जेवण खाणं, मग नंतर पीठ शिजून घालणं, मग त्यामध्ये 12-1 कसे वाजतात ते पण समजत नाही. पण आज पण आलेले आहेत, म्हणत आहेत इतका लेट का केलं, खूप लेट झालेला आहे आज तरी, म्हणजे 1-1:30 वाजलेले आहेत आता. आणि ह्या ताई कोण आहे, तर आमच्या इथं किरायानं आहेत. तुम्ही म्हणत होता ताई किरायेदारसोबत जास्त तू बोलत नाही आहे का, तर असं काही नाही आहे, आम्ही खूप चांगले राहतो, पण तितकं मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही, इतकंच आहे. मी काही कामं काढली तर सगळ्यामध्ये त्यांची मदत मला भेटत असते, कारण घरी कोणी नसताना ते म्हणत असतात ताई की घरी कोणी नसतं तुमच्या, त्यामुळे काही मी मोठी कामं काढली, जसं पापड वगैरे करायचं आहे, काही कामं करायची आहेत, तर माझी मदत करतात पूर्णपणे. आम्ही जेव्हा बोटवे केले तेव्हा पण आम्ही एकत्र बसूनच केलेले होते, तर असं काही नाही आहे, मी त्यांच्याशी बोलत वगैरे नाही, असं काही नाही आहे. तर इकडं बघू शकता मी पापडं कशी बनवत आहे. पळीनं मी करायचा प्रयत्न केला, पण पळीनं ते काही पापड मला जमलंच नाही. एकदम हे बेटर असं झालेलं आहे, एकदम चिकट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, एकदम खिचडी झाल्यासारखं झालेलं आहे. म्हणून मी काय केलं, खूप गरम होतं, मला ते थापायलाही जमत नव्हतं, म्हणून मी काय केलं, ताटलीमध्ये बेटर काढलेलं आहे सगळं. आणि आता इथं थोडंसं घेऊन मी गोळा बनवत आहे त्याचा, आणि नंतर मी त्याला थापटत आहे थोडंसं पाण्याचा हात लावून, कारण तसं ते जमतच नव्हतं. तर इकडं बघू शकता सगळे पापड मी अशाच पद्धतीनं केलेले आहेत, आणि एकाच कवरमध्ये आलं, मी 3 कवर केलेले होते, पण एकाच कवरवरती सगळे साबुदाण्याचे पापड जे आहेत ना ते बनलेत. मी जवळजवळ घातलं, जास्त मध्ये स्पेस सोडलेला नाही, त्यामुळे व्यवस्थित एकाच कवरवरती आलेले. थोडंसं बेटर राहिलेलं होतं, मग परत मी दुसरं कवर तिकडं अंतरलं, आणि बघू शकता किती हवा भयानक आहे, ते कवर पण उडून जाते, विटा ठेवलेल्या होत्या तरी पण ते कवर उडून गेलेलं आहे. इकडे सगळं मी व्यवस्थित ठेवलं, ऊन खूप भयानक आहे, त्यामुळे मी इथं टावेल पांघरून घेतलेलं होतं, नंतर ते पण काढून ठेवलं, हवेनं ते पण राहत नव्हतं. तर म्हणलं असू दे, म्हणलं उन्हामध्येच आपली धावपळ होणार आहे, आता काही पांघरून वगैरे घेऊन जमणारच नाही आहे ती कामं, उन्हामध्येच मी पापडं बनवत आहे. तगमग पण होत आहे, खूप जास्त ऊन आहे आणि हवा पण आहे ना, त्यामुळे थोडंसं असं वाटत होतं. असं झालेलं आहे इकडं पापडं वगैरे बनवून, थोडंसं बेटर राहिलेलं आहे. तर मी इकडं दुसरं कवर आणलं, पण हे पण कवर बसतच नव्हतं, बघू शकता किती हवा आहे, ते सगळीकडे उडून जात होतं, मला काही जमलंच नाही.
तरी पण मी कसं बसं ते अंतरलं आणि मग त्यावरती सगळंच पापड मी बनवले. आणि किचनमध्ये तर इतकी कामं आहेत. आज ना थोडंसं लेटच मी सुरुवात केली, सकाळपासूनच कसली तयारी नव्हती ना, करायचं मूड होतं माझं, पण साबुदाणा भिजत घातलेला होता ना, त्यामुळे ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. आणखी मी 1-2 दिवस ठेवेन, तर नंतर वातावरण तर बिघडलेलंच होतं, पण पाडवा झालं तर करायचं पण नव्हतं ना. आणि बाबा पण महादेवाला जाणार आहेत, पायी यात्रा त्यांची, म्हणजे त्यांना पण आवरून द्यायचं होतं आणि हे सगळं काही करायला मला जमणारही नव्हतं. म्हणून मी अगोदरच हे सगळा विचार करूनच ही सगळी कामं मी काढलेली होती. तर इकडे बघू शकता फायनली सगळी साबुदाण्याची पापडं बनवून झालेली आणि खूप सुंदरही दिसत आहेत. कलर नाही माझ्याकडे, मला कलर घालून पापडं खूप आवडतात, कलरफुल, पण कलर नाही. बाबा 2 वेळा वरती आलेले होते, म्हणजे मी पापडं घालायचे त्यांना माहिती नाही, लेट पण खूप झालेला होता. बाबा तेच म्हणत होते, 2-3 वेळा मी आवाज दिला पण वरती मला ऐकू आलेलं नाही. मग बाबा वरतीच आलेले होते. तर इकडं बघू शकता किचनची काय अवस्था झालेली आहे. मी आज भांडे वगैरे काहीच घासले नाहीत. अगोदर मला लेट झालेला होता म्हणून मी पीठ शिजून अगोदर पापडं घातले आणि त्यामध्ये बटाटे लेट आल्यामुळे खूपच लेट झाला. तर असं आता मी भांडे सगळे घासून घेते. तर आरामात मला ही भांडे घासण्यासाठी 1 ते 1.5 तास लागला, कारण सगळे भांडे हडकलेले होते. त्यांची साबुदाण्याचं पीठ वगैरे शिजवलेले होते ना, एकदम चिकट लोळ झालेले होते ते, तरी पाणी टाकून मी ते घासून घेतलेले आहेत. तर फायनली हे भांडे वगैरे घासून झालेत. आज कपडेही धुले नाहीत ना, फरशी पुसलेली आहे. आज दिवसभर 4 वाजता मी कपडे धुले आज आणि फरशी 5 वाजता पुसली. आजचा दिवस असा गेला ना, आजचा म्हणजे दिवसभर याच कामामध्ये मी व्यस्त होते. कधी असं होतं ना, म्हणजे ज्या दिवशी आपण थोडासा लेट करतो सकाळी ना, पूर्ण दिवसभराचा रुटीन आपला विस्कटला जातो. एकही काम वेळेत होत नाही, दिवस पूर्ण यामध्ये जातो. तसंच झालेलं आहे. पण आज सगळ्यात मोठं काम मी केलं, साबुदाण्याचे पापडं घालण्याचं, म्हणजे उपवासाचे पापडं बनवून तयार झालेले आहेत. तर कपडे मी अगोदरच निरम्यात घातलेले होते, म्हणजे भिजत घातलेले होते. आज मशीनलाही लावले नाही आहेत आणि लेट खूप झालेला होता आणि यामध्ये लाईट गेल्यामध्ये कपडे मशीनमध्येच राहून जातात आणि म्हणून म्हणलं हातानेच कपडे धुवायचे. तर अगोदर मी कपडे धुवून आलेले आहे, फरशी पुसून घेतली, कपडे धुवून इकडे वाळत आहेत. आता एक वेळा वरती जाऊन येते, म्हणजे आजचा दिवस ना इतका बिझी गेला ना, 5 मिनिट रेस्ट नाही, आराम नाही आणि कामं पण आवडत नव्हतं. तरी सगळी कामं रोजची कंप्लीट झालेली आहेत आणि खूप छान वाटत आहे. फरशी पुसल्यानंतर असं वाटतं की घर भरून लोळावं, पण लोळायलाही वेळ नाही. आता जाते वरती आणि एक वेळा बघून येते पापडं कसे झालेले आहेत. केव्हापासून विचार करते की जाऊया, पण ती कामच आवडत नव्हती. तर आता आलेले आहे. ऊन छान आहे, पण हवा काय थांबली नाही, हवा खूप भयानक आहे. इकडं मी पापडं डाळी सगळं घातलेलं आहे, कारण वानेराची खूप भीती आहे, त्यामुळे सगळं झाकून ठेवलेलं आहे. तर बघूया पापडं कसे झालेले आहेत. तर इकडं मी एक पापूड काढून बघत होते, पण निघत नव्हता आणखीन, म्हणजे खूप ओला आहे. तर थोड्या वेळानं आणखीन 1-1.5 तास मी राहू देते आणि मग इव्हनिंगलाही पापडं पलटून टाकणार आहे. म्हणजे आताच बघू शकता तुम्ही, चारी बाजूला ते उचललेले आहेत, पण मी आणखीन काढलेले नाही, कारण खूपच ओले होते ते. मी परत खाली आलेले आहे, तोपर्यंत कपडे पण हडकलेले होते, म्हणजे ऊन खूप जास्त आहे. तर कपडे काढून आणले, अगोदर कपडे घडी घालून ठेवते. ही जी छोटी मोठी कामं आहेत ना, ते आवरेपर्यंत साबुदाण्याची पापडं पण काढायला येतील. आणि परत ते जी डाळी जी ही आता उन्हाला घातलेली, ते पण मला भरून ठेवायचे आहेत, कारण वातावरण एकदमच चेंज झालेलं होतं नंतर आणि वारं खूप होतं त्यामध्ये आणि आभाळ पण आलेलं होतं, विजा चमकणं गरजणं सुरू झालेलं आहे. म्हणजे तसं तर 16 तारखेपासून पावसाला सुरुवात आहे असं म्हणत होते, 15 तारखेपासूनच पावसाने सुरुवात केलेली होती. तर सगळे कपडे अगोदर मी घडी घालून ठेवलेले जागेमध्ये, म्हणजे सकाळी शोधायला नको. ही सगळी कामावरून आता वरती आलेले बघू शकता. दिवस मावळलेला आहे, सूर्यदेवता आपल्या घरी जात आहेत, म्हणजे खूप शीतळ दिसतात यावेळी. त्यांचं रूप खूप शीतळ दिसतं आणि वातावरण पण खूप छान होतं, एकदम थंड अशी हवा आहे, आता छान वाटत आहे. तर हे जे कांदे मी उन्हाला टाकलेले होते ना, ते पण छान वाळलेले आहेत, म्हणजे एकदम पातळ मी टाकलेली होती साडीच्या कपड्यावरती, त्यामुळे खूप छान वाळलेले. तर हे कांदे मी आता भरून ठेवते आणि पापडेही पलटून ठेवते साबुदाण्याचे आणि त्यावरती पूर्ण कवर करूनच ठेवणार. रात्रभर इथंच राहतील ते, कारण खूप ओले आहेत, आता खाली नेऊन कुठं ठेवणार याला. तर कांदे तर घेऊन जाते, ते छान वाळलेले, पण पापडं काही न्यायला जमत नव्हतं. एक तर खूप जाड झालेले इथे, कारण मी हातानं बनवले, पळीनं काही जमलेलंच नव्हतं मला, पण वाळल्यानंतर एकदम पातळ झालेले होते. तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने पापडं पलटत आहेत. ना मोडायचं कसलं टेन्शन आहे ना कसलं काय, एकदम छान ना चिटकलेले आहेत, एकदम परफेक्ट साबुदाण्याचं पापड बनलेलं आहे. खूप मला असं वाटत होतं ना की हे पीठ बिघडलेलं आहे, ते साबुदाण्याचे पापड व्यवस्थित होणार नाहीत असं वाटत होतं, पण काही नाही, एकदम परफेक्ट हे पापडं बनलेले आहेत, कुठेही बिघडले नाहीत. बघू शकता तुम्ही सगळे पापड मी पलटून टाकलेले आहेत आणि यावरती हे कवर जे आहे ना, ते परत मी झाकलेलं आहे आणि चारी बाजूला इटा ठेवलेले आहेत, म्हणजे काही कचरा पडू नये, उद्यापर्यंत इथंच राहणार आहेत. मी इथं सिंटॅक्समधलं पाणी घेऊन हात धुवत होते, पण ते पाणी काही मला पोहोचलं नाही. तर आता ही डाळ मी अगोदर भरून ठेवते, कारण आता ही सगळी पापडांची कामं झाली आहेत. आता डाळी हे खाली नेऊन ठेवते, कारण उद्या खूप गोंधळ होणार आहे आणि पाऊस वारं काऊर हे तर चालूच आहे. पापडं काय उचलून नेता येतील, पण डाळी असले ना रात्री खूप गोंधळ होतो, त्यामुळे सगळंच घेऊन जाणार आहे. मी सगळे इथंच भिंडे बांधलेले आहेत आणि उचलून स्टोरूममध्ये नेऊन ठेवते. तर असं ताईनो, हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर चला मग बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सगळं मी एक करून खाली घेऊन जाते, कांदे पण घेऊन जात आहे, तर सगळ्या डब्यात भरून ठेवूया.